हस्तिनापुरामध्ये देव गेल्यानंतर दुर्योधनाचं सुद्धा आमंत्रण असायचं, आमच्याकडे जेवायला या, 56 भोग आहेत, जेवणामध्ये 56 पदार्थ आहेत. पण भगवान श्रीकृष्ण उद्धवाला म्हणायचे, उद्धवा उद्धवजी जलविदुर घरच्या, आपला जेवणाचा मुक्काम तिकडा आहे. म्हणून
अंतरंगाचा विचार करतो. बाहेरंगाने आपण किती नाटकं केली तरी त्याला तो बोलणारा नाही. उंच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भक्तिभाव दे कोणिया दासी पुत्र कन्या विदुराची दैत्य घरी. प्रल्हाद हा दैत्य कुळात. परमात्मा जातीपातीचा विचार करत नाही. दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी अशी किती उदाहरणं आहेत. जरमरंगू लागे रोहिदासा संगे कबीराचे मागे शेदेविले नरहरी सोनारा घरू लागे आणि चुक्या वेळ्या संगे भोरे नाम्यास वेजीवी नवे संकोचित न्यायाचे भिंतांगे ओढे. देव कोणती जात आहे त्याचा विचार करत. प्रल्हाद हा दैत्य कुळात. जटायू हा गिधाडाच्या कुळातला. गिधाड जटायू ना जटायू ज्याला रावणाने खस्त करून सोडला होता. सीतेला जेव्हा अडवली त्यांनी तेव्हा रावणाने त्याला खस्त करून तिला फक्त प्राण कंठात ठेवला होता. राम तुम्हाला भेटतील आणि मी माहिती देईन की सीता आमच्या दिशेने राहून घेऊन गेलेला आहे आणि प्राण सोडायचं एवढ्यासाठी प्राण ठेवला होता. रामप्रभूंची भेट झाल्यानंतर रामप्रभू म्हटले मी तुला जीवदान देतो. जटायूने सांगितलं ही वेळ पुन्हा येणार नाही. राम राम म्हणता हेचे कृपादान मागितसे. आपल्याला काय म्हणायचं आहे. देव हा कुठल्या जातीपातीचा विचार करत नाही. जात कुठली आहे. जातीने निजत्वा गेला पण भक्तिभावे उंचावला. आता जर दैत्यकुळाचा असेल तरी देवाला तो प्रमाण असतो. म्हणून अंतरीची आणि पाहे जोडी भावाचे. वास्तविक देवाची भूकची अभंगामध्ये वर्णन केली आहे. आता भूक सारं जग भूकेने व्यापलेलं आहे. भूक नाही असं कोण आहे नाही का. ज्याला 10 रुपये मिळतात त्याला 100 रुपये मिळाले भूक असते. 100 रुपये मिळतात त्याला 1000 मिळाले अशी भूक असते. वाढत जाते थांबलेली आहे कुणाची. पण परमात्मा हा विश्वाचा मालक आहे. महर्षया सप्तपूर्वे चत्वारो माझ्यापासून 4 म्हणून 7 ऋषी झाले असा जो परमात्मा त्याच्या अंतःकरणामध्ये एवढाच भाव आहे. मी ज्यांना जन्माला घातलेले आहे त्यांच्या अंतःकरणामध्ये माझ्याविषयीचा शुद्ध भाव असा. भक्तीमध्ये ध्यावे भक्तीमध्ये पाहावे. देवाला एवढी इच्छा आहे. भक्तांनी मला द्यावा भक्तांनी मला पाहावं भक्तांनी माझं गुणवर्णन करावे अशी भूक देवाची आहे. अंतरीचे घेतो गुढी पाहे जोडी भावाची. म्हणून दुसऱ्या चरणात म्हणतात देव सोयरा होतो. कुणाचा. दिनाचा सोयरा होतो. आता दिनामध्ये 3 प्रकार आहेत. एखाद्या माणसाकडे गडगंज संपत्ती आहे पण शरीर साथ देत नाही. आरोग्य नीट नाही. सकाळी एक गोळी नाश्त्याच्या आधी एक गोळी नाश्ता झाल्यावर एक गोळी जेवणाच्या आधी एक गोळी जेवण झाल्यावर संध्याकाळी त्याला असं वाटतं आता एक पिस्तुलाची गोळी घ्यावी सगळं आठवण वाटतं. पण त्याला दिन म्हटलेलं आहे. म्हणजे ज्याच्याकडे गडगंज संपत्ती आहे पण सुख भोगण्यासाठी शरीर साथ देत नाही तो एक दिन. दुसरा दिन असा आहे ज्याच्या हातापत्रात काय नाही त्याला एक दिन म्हटलेलं आहे. आणि तिसरा दिन असा आहे जो 10 इंद्रियांच्या अधीन झालेला जीव आहे तो दिन आहे. इंद्रियांची दिने आम्ही केलो नारायण नाही का तो एक दिन आहे. परंतु या ठिकाणी देवासाठी जो दिन झालेला आहे त्या दिनाचा सोयरा देव. देव सोयरा देव सोयरा दिना. देव त्यांचा आवडता झाल्यानंतर देव त्यांचा सोयरा झाल्यानंतर देवाकडे जे काय ऐश्वर्य आहे देवाकडे जे काय ऐश्वर्य आहे ना षड्गुणाचं ते षड्गुणाचं ऐश्वर्य त्याला देऊन सोडतो. आपुल्या वैभवे शृंगारावे निर्मळ देव सोयरा देव सोयरा देव सोयरा विनाचा. शेवटच्या म्हणतात देव त्यांच्याबरोबर जीवतो भाविकांना. त्यांचा भाव शुद्ध आहे त्यांची भक्ती शुद्ध आहे त्याचा अंतःकरण देवाला गोड लागत असतो. तुका म्हणे जीवी सवी प्रेम द्यावी प्रीतीची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा.
देव आपलासा करून घेण्यासाठी अनेक साधकांनी अनेक मार्ग अनेक वाटा अनेक तऱ्हेने सांगितलेले आहेत, अनेक साधनं सांगितलेली आहेत. परंतु तुकोबाला एका ठिकाणी म्हणतात, बा मनुष्य, तुला जर देव आपलासा करून घ्यायचा असेल तर बाकीची साधनं आहेत त्या साधनाच्या मागे धावू नकोस. साधने घालीती काळाची मुखी, ती साधनं काळाच्या तोंडात घालणारी आहे. देव प्राप्तीचं अचूक साधन तुकोबाला तुम्हाला सगळ्यांना सांगतात. बा मनुष्य, तुला देव आपलासा व्हावा असं वाटत असेल तर तुकोबारांचं मी सांगतो ते खरं. एक शुद्ध भावाने, शुद्ध अंतकरणाने, शुद्ध भावाने त्या परमात्म्याचं गीत गा, तो तुला आपला झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबारा म्हणतात, भावी गावी तुझा
म्हणतात बा मनुष्य प्राण्या, तुला देव जर आपलासा करायचा असेल तर आम्ही सांगतो ते कर. भावे गावे गीत तुझ करून याचित, तुझ व्हावा आहे देव. अवघड साधन नाही, सोपं साधन आहे, सुलभ साधन आहे. तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. पण एखादा माणूस आता म्हणेल आम्हाला देवच नको हवा असला तर तुमचे उपाय काय सांगायचे? तेव्हा देव नको म्हणणारा माणूस अजून जन्माला ज्ञानोबरायाने एका ठिकाणी वर्णन केलं. तुम्ही डोळ्यांनीच पाहताय तोपर्यंत तुम्हाला देव नाकारता येत नाही. तुम्ही श्वासोश्वास घेताय तोपर्यंत देव तुम्हाला देव नको हवा असेल, पण श्वासोश्वास घेताय तोपर्यंत देव तुम्हाला मान्य. देखणे डोळा ऐकणे कानी, जीवे करुण समधुर वाणी, श्वासोश्वास हे दयाची करणी, अनुभव जाणती ज्ञानी. बर श्वासोश्वास घ्यायचा बंद होईल ना तेव्हा तुम्ही म्हणते ना आम्ही देव मानत नाही. श्वासोश्वास बंद झालं संपलं सगळं. म्हणून सुख हवा आहे, समाधान हवा आहे आपल्याला आहे ना तोपर्यंत देव मान्यच आपल्याला करावा वाटतो. म्हणून तुझं व्हावा आहे देव, बा माणसा देव तुला आपलासा करायचा असेल तर भावे गावे गीत करून या चित्त, तुझं व्हावा आहे देव तरी हा सुंदर उपाय. अनेकाचे कानी, साधे साधे उपाय सांगितलेले पण हमकाच देव आपला. लोकांचे गुणदोष मनामध्ये आणू नका. अनेकाचे कानी गुणदोष मना नानी, तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. दुसरा एक उपाय सांगितलेला आहे. मस्तक ठेकणा करे संताच्या चरणासाठी, तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. वेचिते वचन जेणे राय समाधान, तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. सोपे उपाय सांगितले. आणि हे उपाय वादा जातात. तुम्ही नाना साधनाचा खटाटूप जरी केला तर कुठल्याही साधनामध्ये असं बल नाही. भावामध्ये जे बल आहे ते कुठल्या साधनामध्ये. म्हणून भावे विना त्याची प्राप्ती होऊ शकत नाही अशी पुराण साक्षी देत आहे. भावे विण जाणार भावे विण जाणार नाही.
नाही त्याची प्राप्ती आणि 18 हे पुराणे देशी साक्षी म्हणतात. म्हणून एक भावाविना देव आपला असा करू शकत नाही. भावाचं बघ 9 लक्ष गोकंठ पाशी म्हटले नाही का. 9 लक्ष गायांची दावी एखादी बांधव किती होती. 9 लक्ष गोकंठ पाशी तुझं बांधवे ना ऋषिकेशी. देवाला बांधता आलं नाही पण भावार्थाने तो बांधला गेला एवढं शक्य आहे. म्हणून एक भाव जर आपल्या अंतःकरणामध्ये नसेल, परमात्मा हा भावाची गोडी टाकणारा आहे. भाव जर आपल्या अंतःकरणामध्ये नसेल, एरवी तरी पार्था अंतर शुद्ध नसता भावे कर्मे तत्वता विठोगा. किंवा 9व्या अध्यायामध्ये असं वर्णन केलेलं आहे, ना ते रूप वैसा माझा अथिलेपणे का गाजा. अर्जुनाला देव सांगतात एखादा माणूस रूपवान आहे, ऐश्वर्यवान, सगळ्या बाजूने संपन्न आहे, रूप वैसा माझा अथिलेपणे का गाजा, एवढं सगळं आहे. पण अर्जुना माझ्या विषयीचा भाव त्या माणसामध्ये जर नसेल तर सगळं ते पालदाल आहे. रूप वैसा माझा अथिलेपणे का गाजा, एक भाव नाही माझा तरी पालाल ती. गणे विन सुपटे. एखाद्या शेतामध्ये कणस भरपूर दाटून कणस लागलेले पण त्यात दानाच भरलेला आहे, सगळ्या पिसुरले आहे. तसं सगळ्या ऐश्वर्याने एखादा माणूस संपूर्ण असेल पण भगवंताविषयीचा भाव त्याच्या अंतःकरणामध्ये असेल सगळं पालनार आहे. गणे विन सोपटी कणसे लागली घनदाटी. काय करावे गोमटे ऊस नगर. एखादं नगर आहे, नगर बांधलेलं आहे, ह्या नगरामध्ये किती लोकांची वस्ती आहे म्हणजे इथं माणूस राहत नाही. काय करावे गोमटे ऊस नगर. किंवा एखाद्या मंदिराच्या समोर ठाण दिवे आहे. ठाण दिवे आली का लागतात. ठाण दिवे मंदिरासमोर आहे पण तिच्यावर दिवाच कधी लागत नाही. दिपे विण ठाण दिवी रात्रीची जैसी. तसं भगवंताविषयीचा भाव जर तुमच्या आमच्या जीवामध्ये नसेल त्याला पालाल झालेला आहे. निधान रे ब्रह्मरा. भ्रमर कुणाला म्हटलंय माऊलीनी? या जीवाला भ्रमर म्हटलेलं आहे. ऋण रे ब्रह्मरा. म्हणून या ब्रह्मराला सांगतात बाप रखमा देव रे. कमळ जे आहे कमळ या ठिकाणी सुख आहे. त्या ब्रह्मराला सांगतात कमळात जसं ब्रह्मराला सुख मिळतं तसं भगवंताचं चरण हे कमळ आहे. चरण कमळ ज्याची अतिसुखमा. देवाच्या चरणाला कमळ म्हटलेलं आहे. पण हेर सकळी कपालाल रे बाप रखमा देवीवरू विठ्ठलू सुखाचे निदान रे ब्रह्मरा. सुमनाचे जीवन विरुळा पावे. बाकीचं सगळं पालाल आहे. म्हणून भावाविना त्याची प्राप्ती होऊ शकत नाही. कुठल्याही साधनाचा तुम्ही अंगीकार केला तरी एवढं साधनामध्ये कुठल्या साधनामध्ये एवढं बळ नाही. ऐशे बळ नाही
परमात्म्याला चोर म्हटलंय. चोर का म्हटलेला आहे? हा कुणालाच सापडला नाही. ज्या ज्या साधकांनी त्याला धरण्यासाठी साधना केली, पण हा चोर अद्याप कुणालाही सापडलेला नाही. म्हणून त्याला पुराण प्रसिद्ध चोर म्हटलेला आहे. असा पुराण प्रसिद्ध चोर, पुराण प्रसिद्ध चोर देव आहे. कुठल्या साधकाच्या हाती लागला नाही, पण साधकांनी धरला हे उदाहरण आहे. धरला कोणी? ज्यांच्या हातामध्ये, ज्यांच्या मनगटात भावाचं बळ होतं त्यांनी धरला. धरिला पंढरीचा ज्यांच्याकडे भावाचं बळ होतं त्यांनी धरला, कोंडला पण नाही का. हृदयी बंदी खाना केला, कोंडलेला आहे. म्हणून घरीला पंढरीचा चोर आणि गळा बांधोलिया दूर. कारण भावाचं बळ जे आहे त्याने देव सुद्धा गाठल्या जातो बरं का. देवाला सुद्धा ते तरी भारी वाटतं. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. एक जमनादास नावाचा भक्त होता. जमनादास नावाचा एक भक्त होता. एक दिवशी सकाळी बाजारामध्ये गेला. माळ्याच्या दुकानावर गेल्यानंतर त्याने एक कमळाचं फूल चांगलं पाहिलं. त्याला असं वाटलं हे देवाच्या माथ्यावर घेऊन ठेवावं. देवाच्या मस्तकावर पूजासाठी घेऊन गेला. घेवासं वाटलं त्याला. त्या माळ्याला विचारलं, ह्या फुलाची किंमत काय आहे? ते म्हटलं त्याची 5 रुपये किंमत आहे. आणि 5 रुपये किंमत सांगितल्यावर हा काढून देणार. तेवढ्यामध्ये एक येवन आला. येवन त्या ठिकाणी आला. त्याला सुद्धा फुल हवं होतं. पण ते फुल त्याला वेश्येला न्यायचं होतं. वेश्येसाठी, वेश्या जी होती नगरामध्ये, त्या वेश्येला ते फुल द्यायला न्यायचं होतं. तर तो येवन आल्यानंतर म्हटला याची 5 रुपये किंमत आहे ना, मी 10 देतो. तर दुकानदाराला सांगितलं मी 10 रुपये देतो. जमनादास म्हटला मी 100 रुपये देतो. तो म्हटला मी 1 लाख रुपये देतो. जमनादास म्हटला मी 2 लाख रुपये देतो. त्याने विचार केला हे फुल एवढं नेऊन वेश्येला द्यायचं आहे. ही वेश्या किती दिवसाची शेवटी माघार घेतली. अरे म्हटलं एवढे पैसे खर्च करत आहे काही चांगली बाई मिळत. आणि तो नाच ती किंमत जमनादास नावाने दिली. आणि ते फुल आणल्यानंतर देवाच्या मस्तकावर ठेवल्यानंतर देवाचा मुकुट खाली पडला. एवढं वजन त्या फुलाचं. म्हणून एक भावाने परमात्मा दाखवला जातो. दुसऱ्या कशानेही त्याचं आकलन करता येत नाही. एवढं भावाचं बळ आहे. म्हणून तो भाव जर आपल्या अंतःकरणामध्ये नसेल तर विषम नाही. एरवी तरी पार्था अंतःशुद्ध नसता. तुम्ही काही करा पण तुमचं अंतःकरण शुद्ध नसेल तर तुम्ही काय कराल ते विषम नाही. एरवी तरी पार्था अंतःशुद्ध नसता. बाहे कर्मे तत्वता विटंबू शृंगारीला गाढ
कीर्ती नानीला आणि कडू दुधिया माकीला गुळे जैसा. तेव्हा भागवतामध्ये एक दृष्टांत आलेला आहे. नागवी माथा मोत्याची जाळी, त्याच्याविषयीचा शुद्ध भाव तुमच्या अंतःकरणात नसेल त्याला एक दृष्टांत आलेला आहे. एखाद्या स्त्रीने विवस्त्र झालेली, वस्त्र अंगावर नाही पण डोक्यामध्ये मोत्याची जाळी असते. सांगा याला काय विटंबना नाही? विटंबनाच म्हणावं लागेल. नागवी माथा मोत्याची जाळी ही जशी विटंबना आहे. किंवा शिबरी, म्हणजे एका बाईला नाक नव्हतं तर तिला हौस होती नथ घालावी. त्या मालकाच्या मागे लागून तिने नथ तयार करून घेतली. आता ती घालायची नाक काय करू, कृत्रिम नाक तयार केलं, मेणाचं नाक तयार केलं आणि त्याच्यामध्ये नथ घातली. वरच्या आलेला, मधल्या आलेला, खालच्या आलेला सगळीकडे फेरे मारून आली. एवढं थांबायचं की नाही शेवटी बाजारात जा. बाजारामध्ये गेल्यानंतर भांड्या कुंड्याच्या बाजारातून, किराणा मालाच्या बाजारातून आपलं परत यायचं. ती मिरच्याच्या बाजारात, मिरच्याच्या बाजारामध्ये गेल्यानंतर त्या मिरच्याचा झुणकार जसा सुटल्याबरोबर तिने 4 शिका अशा आवरून झाल्या. पण एक अशी मोठी शिंक आली की त्या नाकासहित नाके विण मोठी उभ्या जसं पाणी गढूळ आहे, तुकोबाराय म्हणतात पाणी एकदम गढूळ आहे. साबर उंचीत तुम्ही कपड्यात काय नाही निर्मळ जीवन काय करील साबर, तैसे चित्त शुद्ध नाही. बोध काय करणार, बोधाचं गाव घडणार. तसा नपुसंक पुरुषाशी त्याला बाई काय करणार, काहीच करू शकत. ही जशी विटंबना आहे नाही, तसं चित्त शुद्ध होत नाही तोपर्यंत आपल्याला बोधाचा
कधीच होऊ शकत नाही. एक वेळ अकबर बादशाहाने असं बिरबलला सांगितलं, बिरबल म्हटलं मी जातीचा मुसलमान आहे, तर मला म्हटलं ब्राह्मण बनायचं आहे. असं कसं तरी बनवता येतं, ते व्हायलाच पाहिजे आपोआप, नाही का? चित्ताने होता येईल, निर्मल चित्ताने होता येईल, नुसतं बनवून होत नाही. तर अकबर बादशाह म्हटला बिरबल म्हणजे ब्राह्मण बनाव. आता बिरबल आश्चर्य करून त्याला असं कसं काय होणार, असं होणं शक्य नाही. पण बिरबल हुशार होता. म्हटलं सरकार 8 दिवसानंतर पुढे एकादशी येते, त्या एकादशीच्या दिवशी सकाळी तुम्ही गंगेवर या, मी तुम्हाला मुसलमानाचा ब्राह्मण करून सोडतो सांगितलं. 8 दिवस गेल्यानंतर एकादशी आली. तर बिरबल अगोदरच गेलं, एक गाढव घेतलं, ते नदी गंगेमध्ये नेऊन उभं केलं, त्याच्यावर असं पाणी उपसायचं. ते शिबा घेऊन गेला होता बरोबर, त्याने घासायचं पाणी उपसायचं, घासायचं पाणी उपसायचं. दिलेल्या टायमामध्ये अकबर बादशाह आला. अकबर बादशाहने लांबून पाहिलं. लांबून पाहिल्यानंतर अकबर बादशाह म्हटला, अरे बिरबल क्या कर रहा है? बिरबल म्हटला, सरकार गदा नहाराव, हे गाढवाला आंघोळ घालतोय. तो अकबर बादशाह म्हटला, अरे गदा गंगा नहाने से क्या होगा? बिरबल म्हटला, सरकार गदा गंगा नहाने से घोडा बन जाए. अकबर बादशाह म्हटला, मूर्ख आहेस तू. बिरबलला म्हटलं, मूर्ख आहेस, असं तर होईल काय? गाढवाला आंघोळ घातल्या कुठं घोडा होतो काय? मग बिरबल म्हटलं, सरकार मुसलमानाचं कुठं असं वान झाड आहे, वसंत ऋतू आला तरी त्याला फुलही धरत नाही, फळं धरत नाही, झाडच वान नाही. तसं जोपर्यंत आपलं चित्त शुद्ध होत नाही, जोपर्यंत परमात्मा आपला स्वीकार करू शकत नाही, त्याला आपण आपला करू शकत नाही. म्हणून एक भावाच्या बलाने तो आढळला जातो, बाकी कुठल्याही साधनाने आढळला जात नाही. म्हणून भगवंताची आवड फक्त माझ्या दासाच्या, माझ्या भक्ताचं अंतःकरण फक्त. म्हणून या अभंगातून परिहार दिलेला आहे. अंतरातली तो गोडी टाकणारा आहे, बाहेर रंगाला बोलणारा कोण आहे. म्हणून या अभंगातून परिहार दिला. तो
आपल्या अंतःकरणातला दोष जर धुवून काढायचा असेल तर गुरुवारात दिवसाचा 3 स्नान केलं तरी काय उपयोग. काय दोहीले बाहेरी, बाहेरून कितीही धुवा. माऊली एका ठिकाणी म्हणतात त्रिकाल संध्या, दिवसातून 3 संध्या, पण मनातले दोष जात नाही. म्हणून मनातले दोष आहेत त्याचं शुद्धीकरण होण्याचा उपाय एक सांगितलेला आहे, संत संगे मज पालट तू हा झाला. अंतःकरणातले दोष तुम्हाला पालटायचे जर असतील तर संतांच्या संगतीमधून तो पालट होत असतो. तुम्हाला एक इंदुरीकर महाराज वाच, इंदुरीकर महाराज वाच, तो माणूस दिवसाला 50,000 रुपये एका कीर्तनाचे, बरं किती 50,000. कीर्तन आटपल्यानंतर गाडी जवळ जाऊन उभा राहिला, 50,000 ज्याच्या हातात आहे तो तिथं उभा पाहिजे. कारण त्यांना माहिती आपण काय काय बोलतोय, काय गडबड सडबड झाली तरी आपल्याकडे येऊ नये. जेवण थांबणार नाही, जेवायला लागलो. मी कशासाठी सांगतो, त्यांनी परवा एक असं वाक्य केलं की पालट हा कशाने होतो. जर फेरन लवली लावून पाठवत होत असेल तर म्हणता हा इंदुरकर एका कीर्तनाचे 50,000 घेतो, 2 कीर्तन गेली की 1 लाख, त्याला फेरन लवली घ्यायला काय आवडत नाही. हा इंदुरकर सावलाच काय व्हायला. तसा तुमच्या आमच्या अंतःकरणातला बदल जो आहे तो बदल कशाने होणार. संत संगे मज पालटू हा तेव्हा या अभंगाच्या दुसरे त्यांना म्हणतात देव सोयरा. देव सोयरा, देव सोयरा कुणाचा होतो, ज्याच्या अंतःकरणातला भाव कधी पाडतच नाही. तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये भाव निर्माण झाला तरी पाडत नाही, पण ज्या भगवत निष्ठावंत भाव नाही का, निष्ठावंत भाव
त्यांचा देव स्वैरा होत. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म नये. त्यांच्या चित्ताचा भाव कधी वाटत नाही आणि पालटू नाही चित्ता ठेवणे गाणे. अर्जुनाला देव सांगतात, अर्जुना त्यांच्या चित्तामध्ये कधी पालट होत नाही. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. विठ्ठल मर्यादा पुरुषोत्तम राजा रामचंद्राचे गुरु वशिष्ठ. ते वशिष्ठ एकदा ध्यानाला बसले. ध्यान कुणाचं करणार? रामप्रभूंचं नाही का? वशिष्ठ असे ध्यानाला बसले तर एक बाई त्यांच्या नजरेमध्ये सारखी दिसायची. एक बाई त्यांच्या नजरेत सारखी दिसायची. वशिष्ठ म्हणाले, असं का होतंय? मग त्यांनी बघितलं, तपासून पाहिलं. काय तपासलं? पहिले इथं तपासलं. तर इथं तपासल्यानंतर त्यांना असं वाटलं इथं काहीच गडबड नाही. मग तिथं काहीतरी गडबड असली पाहिजे. निष्ठा म्हणजे एवढा भरोसा. अंतःकरण तपासून पाहिलं, आपल्या अंतःकरणात काही गडबड नाही. मग तिथं जाऊन बघावं काय. तर त्या दिवशी काय झालं, रामप्रभूने असं ठरवलं होतं, सीतेचे दागिने घालायचे, सीतेचं लुगडं नेसायचं, सगळे वस्त्र अलंकार घालायचे आणि लक्ष्मणाला दरवाज्यावर ठेवलं आणि सांगितलं आज कुण्या आला तरी त्याला आत घालवायचं नाही. आता नेमके वशिष्ठच गेले. मग लक्ष्मणाने निरोप दिला, गुरु महाराज आलेले आहेत, वशिष्ठ आलेले आहेत. मग रामप्रभूंची गडबड झाली. कारण ते तिकडे जसं ते लुगडं नेसायचे, दागिने घालायचे, ते त्यांच्या ध्यानात दिसायचं. ध्यान करताना वशिष्ठ. तेव्हा लक्ष्मणाने जाऊन सांगितलं वशिष्ठ महाराज आलेले आहेत, गुरु आलेले आहेत. असं सांगितल्यानंतर रामप्रभूंची गडबड झाली. सगळे ते अलंकार अंगावरचे उतरले, लुगडं सगळं बाजूला टाकून दिलं. पण डोळ्यामध्ये काजल भरलं होतं ना, त्याला काहीच करता येईल. पण रामप्रभू आले, समोर उभे राहिले. वशिष्ठाने नखशिकांत मूर्ती न्यावरून बघितली आणि पाठ फिरवली मागे. रामप्रभू म्हटले, अहो काय कशासाठी आले, काय विचारलं नाही, काय अशीच जात आहे. म्हटलं नाही, या कामासाठी आलो होतो, ते काम झालं. त्यांच्या डोळ्यामध्ये काजल बघितलं. म्हटलं इथंच बदल होता, माझ्यात बदल नाही. म्हणून पालटून आहे चित्ता कवने काळी
तसं ज्या भगवत भक्तांच्या चित्तात पालट होत नाही त्यांचा देव सोयरा होतो. म्हणा देव सोयरा देव देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. देव कुणाचा सोयरा होतो? ते तू सर्वानी कर्मानी मै सन्निगमना अनन्य योगेन माम ध्यायन्तु पासते. तो कर्मे करी सकले परिकर्म बंधनात रे ऐके सकल समंते जगी अर्जुना गा तोची योगी. योगी जगामध्ये कुणाला म्हणतात? जो कर्म करू या कर्माचा करता मी नाही असं जो म्हणतो अशी कर्म ज्याने मला समर्पण केलेली आहे. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. तिसऱ्या चरणातून भगवंताचं ऐश्वर्य आहे. ऐका यशस्वी अवधारी ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवरी वस्ती जेत षड्गुण ऐश्वर्याने संपन्न फक्त देव. तर जगामध्ये केवढाही मोठा माणूस झाला तरी 6 गुणाचं ऐश्वर्य कुणाकडे नाही. काही नाही काहीतरी कमतरता आहे. एक आहे एक नाही नाही का. षड्गुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जा परमात्मा एकटाच ऐश्वर्य. म्हणून देवाकडे हे ऐश्वर्य आहे ते देव आपल्या सोयऱ्याला देतो. षड्गुण ऐश्वर्याने संपन्न यश थोरविला मारुती. यश गुण देवाने पहिल्यांदा मारुतीला दिले नाही का. यशाची किल्ली मारुती राहायच्या हातात. यश थोरविला मारुती विभीषण केला लंकापती. अवधार्य देवनी कर्णाती कीर्ती जगंती फाटवी देश सरकाधिक्या सगळ्यांना सगळं जे काय ज्ञान सगळं देऊन टाकलेलं आहे. आणि देव एवढा ऐश्वर्याचा मालक पण तो पाहुणा होऊन राहिला. या सगळ्या किल्ल्या भंडारखान्याच्या किल्ल्या त्यांच्या हातात दिल्या नाही का. आणि तुका म्हणे किल्ल्या संता हाती दिल्या अंगावे गेल्या आपुल्या आणि झाला महिमा. षड्गुण ऐश्वर्य संपदा यशस्वी अवधारी. म्हणून देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा आपल्या वैभवे आणि शृंगारी निर्मल. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा.
आजारी झाल्यानंतर त्याला ताप तो ताप 105 पर्यंत गेला. त्याची पूर्ववती चांगलं डॉक्टर घेऊन आले. डॉक्टरने तपासल्यानंतर डॉक्टरने सांगितलं याचा ताप 105 पर्यंत गेला. तर त्या माणसाच्या ध्यानामानामध्ये नुसतं सोनं नाही का, सोन्याचा भाव काय, चांदीचा भाव काय, तर ध्यान मात्र करणार. 105 ताप आहे डॉक्टरने सांगितल्यानंतर त्याला असं वाटलं सोन्याचा भाव 105. तरी पोरांना जवळ बोलवली त्याने आणि पोरांना सांगितलं अरे सब बेच दे व 80च्या दर्शी मी आता 80,000च्या दराने मी घेतलेला आहे. आता 105 रुपये नाही का 80च्या भावाने घेतला तर 105 रुपये मिळत आहेत. घेऊन टाका. ज्यांच्या अंतःकरणात दयांच्या अंतःकरणी मी समग्र असे सविस्तर वटत्व द्यायचे बीज कणिके माझी त्याच्यावर उभे तसा मी सर्वांच्या अंतर्यामी आहे असा ध्यास ज्यांच्या अंतःकरणामध्ये आहे. आणि असे भक्त जे आहे परमात्मा अशा भक्तांबरोबर स्वतः जीवतो नाही का. बाकीच्या साधकांना प्रयत्न करून सुद्धा बघायला साधनाची बल होतं ते बल देव दरवाजापर्यंत घेऊन गेलं. दरवाजाच्या आतमध्ये ती साधनं नेऊ शकत नाही. म्हणून भावाचं बल हे सर्वश्रेष्ठ साधन आहे. बाकी सत्तेचं बल आहे, संपत्तीचं बल आहे, मनुष्य बल आहे, शक्ती बल आहे, बराचसे प्रकार आहे. पण भावाचं बल एक असं आहे त्याला ते आपलासा करून देणारा भाव आहे. तुका म्हणे जीवी सवे आणि प्रेम द्यावे. देव सोया देव सोया देव सोया दिना. तुका जीवी सवे
जन्मजन्मांतरी तुझा शांतीला करून ठेवला असुदे तुझा भावाडी उले जावा पंचिता करवा तुझा नाशिका गा म्हणे आम्ही इच्छा धरून देते कल्पतरू प्रवाह